वाओ क्या एक्टिंग की यार, ये तो ब्लॉग में आना ही चाहिए। तुम्हाला या वयात त्या काकाला आणायची गरज आहे का? तो घोरतोय बघा ना किती। ते टुरिस्ट लोक काय बोलतात त्यांना? अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो 15 मिनिटात प्लॅन केले गोव्याला जायचा आणि फायनली गोव्याला जायला निघालेलो आहे। रात्रीचे काहीतरी 8 का 8:30 झालेले आहेत। तर सकाळी आम्ही कितीपर्यंत पोहोचणार आहे? सकाळी आपण 7:30 या 8 पर्यंत पोहोचणार ना। आणि 1-2 जागेवरती थांब। आपल्या अर्जुनमध्ये झुंज जी होती ती झुंज फिक्स होत नव्हती आणि फिक्स झाल्यानंतर आपल्याला समज आपण 15 मिनिटांमध्ये निघालोय। अच्छा म्हणजे आपल्या स्पेशली अर्जुन बैलासाठी आपण चाललोय तिकडे गोव्याला। अर्जुन बैल तोच ना आपला भोपरचा? आपले मित्र आहेत सतीश पाटील। कोणाचा आहे तो? आपले मित्र सतीश पाटील। सतीश पाटील। काय गोवा ट्रिप तुझी? काय तुम्हाला काय 15 वर्षानंतर गोवा ट्रिप मारली तुम्ही आणि आज रिएक्शन तुझं कसं आहे? जी खुशी सकाळी वेगळीच होती, आता जरा वेगळी आहे। पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी नवीन एनर्जी मध्ये भेटू। मी पण बसलेलो आहे ते। आता ब्रिझर पिऊ आपण, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम पितोय, बघूया। ओ माय गॉड, कसं काय गेम आहे? सर्व घ्या, सर हेल्थ घ्या सर्व आहे। तर मित्र हेल्थ घेतोय साधा ब्रँड। ओके ब्रो। खूप बरं वाटलं मगाशी, मला खूप बेटर फील वाटलं। म्हणजे समोरून म्हणजे ते टुरिस्ट लोक काय बोलतात त्यांना? अरे कहना क्या चाहते हो? पर्यटक लोक जात होते, खूप छान ड्रेसिंग वगैरे आणि त्यांचं मग रशियन वगैरे काय बोलतो? रशियन तर खूपच भारी आहे पण पैसे नाहीत। काय नाही, त्याचं कसं लग्न करायचं ना म्हणतोय, नो कमेंट। साले को छोडूंगा नहीं। भाई मी काय बोलतो, झोप आली का मगाचपासून तुम्हाला? झोप तर नाही आली पण काय सांगू आता, मी सांगू शकत नाही। काका तुम्हाला या वयात त्या काकाला आणायची गरज आहे का? तो घोरतोय बघा ना किती। काकाची पण हौस आहे, काकाला पण बघायचं होतं गोवा नंतर काय असतं। नाही काकाने खूप मजा केली, मजा आली, खूप मजा आली। झोपत येणे भाई, का सांगू तुम्हाला परिस्थिती। काकांना वैताग दिली बाबा, परत 3 वाजल्यानंतर पण झोप नाही। कशी आहेत तेव्हा नादच नाही, नाद नाही मॅम। चला ठीक आहे, झोपूया आता। 3-3:30 झाले आता, सकाळी भेटू गुड मॉर्निंग मध्ये। चलो आता गुड नाईट। 2 hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो। आता सकाळ झालेली आहे मस्त एकदम, आणि गोव्याची सकाळ तुम्हाला दाखवतो कशी असते। तू मेरे को जानता नहीं रे। काका पण झोपलेत आपले, खूप घोरले काल रात्री, खूप त्रास दिले आणि आवाज त्यांची झोप झाली कंप्लीटली आणि आम्ही राहिलो असं। बघूया आता काय होतं। महेश मित्र पण आहे, सर्व झोपलेले आहेत एकदम मस्त गार, आणि तुम्हाला सकाळचा व्ह्यू। तर मित्रांनो तुमच्यासाठी चांगलासा व्ह्यू दाखवतो, कारण की आम्ही जो रूम घेतलेला आहे ना खूप छान आहे। तर मित्रांनो आमचा मित्र खूप वैतागलेला आहे, बघूया। मित्र काय आला, गाडी आणतो का? कशाला? नाश्ता का? काय करत आता? तू थांब इथं मग। क्या
मित्र वैतागला बोलतो तू? खूप वैतागलो कारण माझा मित्र असं आहे ना प्लॅनिंग करायला सांगितलं ना की लगे तोंड असं मुस्काडून बसतो. आता तुम्ही सांगा बीचवर जर फिरायला आलोय आपण तर कुठे कुठे फिरायला आता पाहिजे? तुम्ही सर्व सांगा गोव्यामध्ये फिरायला आम्ही पाहिजे. नागा बीच आपला कुठला भारी मिस्टेक हो गया. बागा बीचवर आहे. झाले 2 दिवस आम्ही बागा बीचवर आहे. त्याच बीचवर सांगतोय सारखं ऐका ना बागा बीचवर आहे आणि दुसऱ्या बीचवर जायला सांगतो मला बोलतो तिथे ऊन कमी असेल बोलतो इथे ऊन लय आहे बोलतो. आज तुम्ही सांगा काय असेल हे? काय बोलतो म्हणजे काही बोलायचं कशासाठी फिरण्यासाठी आलो तर बोलायला पण ऐकत नाही एवढा भांडतो नुसता भांडतो बस भांडणं वगैरे काय काय नाही. नाही. मी तुम्हाला शब्द देतो की याच्या पुढे यांच्यासोबत मी फिरायला जाऊ शकत नाही. बस बस मनातली गोष्ट जेव्हा बोलतो ना माणूस मनात आनंद होतो. मला पण नाही जायचं ऍक्च्युली बरोबर जायचंच नाही मला तर मी ते येणार पण नव्हतो काय माहिती कसं काय आलो. आणि इथे तुम्ही बघू शकता पार्किंग पूर्ण पार्किंग आहे. पार्किंगमध्ये आपली गाडी सुद्धा इथे लावलेली आहे. अरे काका सरक ना. काका कशा आहात अरे. तुम्ही? त्याला 58 वर्षानंतर कोण गोव्याला येऊ शकतो का? पण आपले काका आल्यात 58 वर्षानंतर आम्ही जिवंत राहणार का नाही राहणार हेही आम्हाला माहित नाही. पण आपले काका दोन महिन्यामध्ये 2 वेळेला आल्यात म्हणजे कुछ शर्म आया है? विचार करा तुम्ही किती ते एन्जॉय करतात. 1 मिनिट. गुलाबी साडी मित्राला खूप आवडते आणि आदेश मित्र सुद्धा इथं आहे. बोल आदेश मित्र कसा फील वाटतो इथे गरमीमध्ये? खूप हार्ड फील होतंय. तुम्ही पाहू शकता US पॉलिसी सुद्धा इथे खरेदी केलेली आहे. कोणत्या बीचवर निघाले मित्र? बीचवर निघालोय पण तुला सांगणार नाही कारण तू कंटाळलेला आहेस. तुझी इच्छा नाहीये कुठे यायची तर तुला का सांगू आम्ही. आणि तुझी जी मैत्रीण आहे ना ती बाजूला बसली हा. आहे ती आवरलेली आहे. म्हणजे ही मित्र काय बोलतो बघू शकता किती गरम गोव्याला खूप खूप आम्ही कशासाठी आलो? गोव्याला सुद्धा नाही गोव्याला पण गरमीच आहे असं काही नाही. असं नाही. आनंद गोवा हा घेण्यासाठी थंड हवेचं आलोय. ठिकाण आहे. असं पण नाही. ते आनंद गोव्यालाही सूर्य उगवतो. होतो ते तर गोवा- एवढं हे थंड ठिकाण आहे. काय बोलतात हे? नवीनच पाहायला मिळत. म्हणजे गोवा थंड ठिकाण आहे मित्र. यार काय म्हणजे काय बोलायचं तरी काय? सांगता बघ हा काका कोणतं गोवा थंड ठिकाण आहे का? काश्मीर म्हणजे महाबळेश्वर काही म्हणजे बोलायचं म्हणून काही बोलायचं. तर आदेश मित्र सुद्धा असतोय आणि पार्किंग मधून आम्ही निघतोय. काय बोलतो मित्र तुझे फोटो आले का चांगले? फोटोंचा काय मला मी गेल्या वेळी काढलेत खूप छान आले होते पण आता मला एवढे हे नाही. ड्रेसिंग खूप छान आहे तुझी म्हणजे Dressing खूप एकदम छान मारले. आता एकदम जाणारच आहे त्या बीचवर बघू एकदम आले भारी. तर ठीक. नाही तर काय ड्रेसिंगचा हरकत बोलला तर नाही. काही नाद नाही रे महेश माहिती आहे भाई. अरुण दादा वाहिले आमचे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे एकच नंबर टाटात माटात. आमचे बाबा सुद्धा बघू शकता. बाबा भाई बाबांचा नाद ना आणि सर्व ब्लॉग मध्ये उल्लेख केलेला आहे बाबांचा नाद एकच नंबर भाई. ए राईट लेफ्ट. आय डोंट नो ब्रो. व्हाय यू डोंट नो. हा गोवा आहे मित्रा. कल्याण नाही का मी सांगेन की इथे चल तिथे चल. काल तर तू सांगत होता इकडे चल तिकडे चल. काल सांगत होतो थोडी मिस्टेक पण झाली माझ्याकडून त्यात भांडण पण झाला अरुण भाईचा आणि माझा भाई झाला सॉल्व. झाला सोल 2 मिनिटात होतो. सोलचा विषय नाही. मी काय बोलतोय काका मयाचं काय बोलाल फोटो बद्दल? मैं का एक फोटो कर ले 2 डिशन एक साथ तो समझता असा. म्हणजे मयाचं असं आहे की एक फोटो निघाला की त्याला गाणी कुठला एडिट करू किंवा कुठं कसं एडिट करू नुसता विचारच पडतो की कोणता बेस्ट येईल कोणता बेस्ट येईल. आदेश व्हायला तुम्ही ओ माय गॉड खतरों को राजनीति से दूर रहना चाहिए. मित्र बार्गेनिंग खूप छान करतोस तू. टॉपिक खूप छान आहे तुझी. ओ माय गॉड बार्गेनिंग कसं करतो बघ. त्याला त्याने 150 रुपये सांगितलेले आणि मित्रांनी 100 रुपयात डन केला. चल भाई थँक्यू. त्याला गोव्याला पण मित्र केला बघ त्याने. भाई नाद नाही रे महेशचा. मुंबई से हम लोग अभी शाम को निकले अभी आ रहा है
अंजुना में बहुत अच्छा, अंजुना के आगे चले जाओ वाघातोर बीच। कौन सा? वाघातोर। अच्छा है क्या? हाँ, अंजुना का बीच उधर पूरा रशियन ही पड़ा है। हाँ, ओ माय गॉड, रशियन भाई साहब, रशियन की बात निकल गई तो महेश भाई खुश। कुछ शर्म आया है? शोध पण केलेला आहे बीचचा आणि तिथे त्या बीचवरती रशियनचं असं नाव ऐकलं आणि आमचा मित्र खूप खुश झालेला आहे. मित्रांनो तिथे फोटो शूट करू शकता महेश भाई. जा पुढे जा, अजून जा. आता राहा. या साईडला हा जा जा जा. हे काय शेतामध्ये तर नाही ना फिरलो लाईक चना बेल खाते, चना बेल. हा चना बेल खातो भाऊ ना. ही चना बेल आहे का इथं? नाही चना बेल इकडे. चना बेल आहे का इथं? त्यांच्या नादात 300 रुपयाची चना बेल खाली. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ आमचे युट्यूबर अरे करण मात्रे त्यांच्या नादात 300 रुपयाची चना बेल. त्यांच्या नादात 300 रुपये चनावेल खाल्ली. बेल म्हणजे 52 किलो पण बेल नसेल, पण 300 रुपयाची बेल घाले. बेल मला वाटतं यहाँ पे झुकेगा नहीं बोलते तो यहाँ पे देख सकते हो. खोपड़ी तोड़ साले का मार. भाई आपका हालत कैसा है अभी? मतलब आप अच्छा हो कि कैसा हो? मतलब मैं कुश्ती खेला हूँ तो गाइस आप देख सकते झुकेगा नहीं. हो ये मरने ही वाला है. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती नाही माझ्या मोबाईलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि माझा मोबाईल कधी पण पाण्यात जाऊ शकतो आणि म्हणजे मी त्याला हे केलं की त्याचं 15 Pro Max आहे. जर हा जर समुद्रामध्ये जर हरवला तर माझा 15 Pro Max त्याला देणार. आणि खूप रिस्कमध्ये फोटो काढतोय. बघूया आता आयफोनवाले काय प्रूफ करतात पाण्यामध्ये. आणि लाटला बघू शकता ते. हा माझा मोबाईल नाही तर माझा रिएक्शन बघा. मित्रांनो 1 मिनिट थांबतो. 1 मिनिट तुम्हाला सांगायचं आहे. इकडे या मित्रांनो, इकडे या. तुझी स्माइल दाखव मित्रा. हे बघा तुमची स्माइल आणि माझी स्माइल तुम्ही बघू शकता. आणि ज्याचा मोबाईल आला त्याची स्माइल तुम्ही बघा. आता काय असतं मित्रा, इकडे आहे ना. चष्मा आहे ना तो खूप छान दिसत होता मला आणि तो हरवला समुद्रामध्ये. तर मित्रांनो मोबाईल आता त्याचा गोगल याच्यामुळे हरवला आहे. तो कोणाला जर भेटला तर नक्कीच सांगा. आणि मोबाईलचं काय असं काही नाही. आणि यो महेंद्र वायले सुद्धा इथे आले. महेंद्र वायले काय बोलता? माफी मांग. माफी मांग. सेठ जी मैं माफी नहीं मांगूंगा, ये सब इस कमीने की वजह से हुआ. नक्कीच सारा एन्जॉय. खूप अंजुना बीचवर आलो आहे मी. कोणता बीच आहे आपल्याला? अंजुना बीच. ओके. जर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल अंजुना बीचला तर असं काही यावेळी थोडी लाट येते जास्त. त्याचा एन्जॉय तुम्ही करू शकता. आणि आपल्या रिक्सवरती आपण होऊ शकता. जास्त रिक्स वाटत नाही. रिक्स फक्त एकच वाटते, मोबाईलची. लाट आलेली आणि बघा आता फक्त मुंबईत बघा. फक्त मुंबईत बघा. आतमध्ये कसलं काय
इकडे आलं तर बघा हिची गचलली. काय झालं भाऊ? काय आला? हा मेरी जान. बाकी आपण आलो तिथून लाट थोडीशी कमी झाली ना हलकीशी. माझ्या मित्राचा मोबाईल आहे आणि मोबाईल आता काय होतो. अरे आतमध्ये घेऊन जाते मुस्कट म्हणजे आतमध्ये पाणी आतमध्ये घेऊन जातो असं आपल्याला डायरेक्टली रिटर्न. किंवा जेव्हा मित्रांनो लाट येते ना तेव्हा याच्याने ना रेत पण जाते आणि आपल्याला आतमध्ये घेऊन जातो. मित्र बोल ना मित्र. आंबे घ्यायचे आहेत मला. आंबे घ्यायचे देवगड. हो नक्की घेऊ ना, मला पण घ्यायचे. ठीक आहे. तो कुडाल आता येईल तिथे. अरुण भाई मी काय बोलतो, तू बोललेला ना कुडाला आंबे भेटतात. हो चांगले भेटतात ते देवगडवाले आंबे चांगले असतात. जायचं का तिकडच? हो तिकडे जाऊन आपण. आता तसं पण आपल्या रूटलाच आहे ना ते. हो आपल्या रूटलाच आहे. जस्ट मला वाटतं काही 5 मिनिटाच्या आसपास 200 ते 300 मीटर आतमध्ये जायचं. बस ठीक आहे जाऊ आपण तिथे. असं मी ऐकले की स्वस्त भेटतं जरा बरं, म्हणजे स्वस्त आणि क्वालिटी भेटते. अरे कोकणात आलोय क्वालिटी वगैरे नाही. कोकणात आलोय तर आंबे ही कोकणाची शान आहे. देवगड ते पण आंबे खायला खूप छान मस्त. ठीक आहे आपण जाऊ. पेटी मला पण एक पेटी घ्यायची. तुला घ्यायची? मी तर 2 पेट्या घेईन. 2 घे. 2 घेणार. ठीक आहे भाऊ. काका तुम्ही? आम्ही बी घेऊ 1-2 पेट्या. अरे तुम्ही रशियन घ्यायची सोडली नाही तर तुम्ही पेटी काय असं काही नाही काही. तर असं एक जॉब केला. आंबे अच्छा रसाचे आंबे नॉट रशियन. रसाचे आंबे. तर तुम्ही कधी पण ऐकताना थोडा लाऊडली व्यवस्थित ऐका. असं काही नसतो. असं काय नाही. तर आंब्यांच्या पेट्या वगैरे घेऊ. एन्जॉय म्हणून आम्ही रशियन हा उल्लेख केला की तुमच्यासाठी पण एक की रशियनचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला पण जरा समजून घ्या. तर कसं आहे सर्व लोक जातात रील्स वगैरे येतात गोवा जाके रशियन. तुला जरा आंबे वगैरे घेतो जरा. काय आंबे घेतोय? अरे मित्रांनी पण घेतली. अच्छा चॉईस करतो. ओके. अरे वा चॉईस केले तू? मी चॉईस केली. अरे चांगले छान एक नंबर छान. बघू शकता सर्व असे आहेत. सर्व असे वाटत की काय बोलू तुम्हाला 400 असे आहेत. आणि मी थोडे मोठे साईजमध्ये घेतल्यात. ते 10 पीस आल्यात. आणि मित्रांनी मोठे बघूनच 12 घेतले. कोणती घेतले मित्रांनी? भारी साईज छान आहे. मस्त एक नंबर. भारी चॉईस करतो मित्रा तू. हा मित्रा त्यांचा अनुभव आता पण तूच चालवतोय. चांगलीशी गाडी चालवतोय मित्रा. नमस्कार मित्रांनो. मी मात्र बीच में ना बोल, बीच में ना बोल. नमस्कार मित्रांनो. करण म्हात्रे या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये. मम्मीच किचन हॉटेल म्हणून आहे तिथे आलेलं आहे. आणि ऑर्डर केलेली आहे. काय ऑर्डर केली मित्र आपण? ऑर्डर एक फुल हांडी केलेली आहे आणि 10 भाकरी सांगितली आणि राईस सांगितलेला 2 प्लेट. भाकरीच का? कारण काय चपाती पण सांगू शकतो किंवा रोटी पण सांगू शकतो. तो विषय काय इथे तांदळाची भाकर सुद्धा भेटते आणि ती पण एकदम फ्रेश, म्हणजे लगेच असे बनवून देणार आहेत. भाकर ऑर्डर केली आणि बोलली तर आपण काय सर्वप्रथम भाकरला चॉईस करणार. कारण की भाकर म्हणजे आता 2 दिवस झाले भाकर खाल्ली नाही आपण. आणि ती भरे भरून दिली. लग्नासारखी भाजलेली आहे. चिकन मस्त भरून फायनल चिकन आलेलं आहे मित्रांनो. चिकन अँड भाकरी. चिकन आणि भाकरी. आधी भाकरीला काय रिव्ह्यू देशील? गुड. एक नंबर. नाही भाकर लय भारी आवडली म्हणून. वाव
क्या एक्टिंग की यार, ये तो ब्लॉग में आना ही चाहिए. तर मित्रांनो सर्व झोपलेले आहेत, ड्रायव्हर सोडून मी पण झोपलो होतो. पण उठलो की यार सर्वजण झोपले तर काय बघूया. काका पण झोपल्या, सर्व झोपल्या. मा मित्राचा आणि माझ्यावर भांडण झाले मगाशी. अहो ते आता काय भांडण होत राहते, 2 दिवस भांडण होईल. ब्लॉगचे आपले व्हिडिओ बघितले की खुश होईल, नंतर बोलेल. आपल्याला काय करायचं आहे. तर बघ ना एकटंच गाडी चालवते, पण मित्र झोपते. गोव्यापासून गाडी चालवत होता. गोव्यापासून थोडीफार चालवली, बाकी तू चालवली बाबा. क्रेडिट घेऊन टाकतो पूर्ण. आणि आता पण तूच चालवतोय. चांगलीशी गाडी चालवतोय मित्र माझा. मला काही झोप येत नाही, त्याच्यामुळे मी उठलो. कारण की एक सर्वजण झोपलेले आहेत आणि आधीच एकटंच गाडी चालवतोय. माझं काही मन बोलत नाही का झोपावं. कारण की मी झोपलो होतो 2 तास. त्याच्यानंतर मी अचानक उठलो आणि बघतोय की हा भाई सर्वजण झोपल्यात आणि आधीच एकटाच गाडी चालवतोय. कारण सर्वजण झोपल्यात म्हणजे एकटा ड्रायव्हर चालवणं चुकीचं आहे जरा. बाकी तुम्ही समजून घ्या जरा, कारण की झोप येते ड्रायव्हरला पण थोडीफार. आता मला पण 2 तास झोपलोय मी पण. मला पण गाडी चालवायची 8पासून. तर माझी झोप ऑलमोस्ट झालेली आहे. तर जरा वेळ आधीच चालवेल, नंतर आधीच पण झोपेल. त्याच्यानंतर मला गाडी चालवायची. मग मी एकटाच गाडी चालवून बाकी जण सर्वजण झोपणार. आता मित्र पण माझं झोपलंय. धन्यवाद धन्यवाद. काका आहे का काय जो तो झोपला होता ना मग अशी बेकार आहे. झोपतो पण उठतो पण. काकांची झोप पूर्ण झालेली असल्यामुळे काका कधी उठतात कधी. हा काका खूप झोपले, कारण पूर्ण ट्रिप मध्ये त्यांनी म्हणजे झोपेचा स्वाद म्हणजे पूर्ण एकदम झोप म्हणजे त्यांची पूर्णच झालेली एकदम. कारण की गाडी सर्वात जास्त लागले ते म्हणजे दोघे जण गाडी चालवणारच नव्हते ऍक्च्युली. एक रील्स आणि स्नॅप टाकूनच पूर्ण त्याचा दिवस गेला. आणि फोटो का चांगला आला का नाही हेच त्याचा. आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. ये हंस रहे हलकट हंस